नमस्कार मंडळी. नवरात्रोत्सवाच्या चित्रमालिकेतलं चौथं पुष्प आपल्यासमोर सादर करतायत श्रीमती ज्योती जयंत सोवनी. बी.कॉम आणि कॉम्प्युटर डेटाबेसची पदविका असं त्यांचं लौकिक शिक्षण आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या 5 परीक्षाही त्यांनी दिल्या आहेत. साहित्यामध्ये रुची आहे. लेखन, काव्य, संगीत, कुटुंब प्रबोधनाचं त्या काम करतात. आपल्यासमोर समाजशक्तीचा भारतीय कुटुंब हा आयाम आपल्यासमोर त्या मांडतील. या कुन्देन्दृतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. नमस्कार, मी ज्योती सोवनी, कुटुंब प्रबोधन सांगली. प्रथम आपणा सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देते. प्रत्येकाच्या घरी मनोभावे घटस्थापना झाली असेलच. आपण सर्वजण या नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची मनोभावे आराधना करून सुख, समृद्धी, समाधान याची प्राप्ती व्हावी अशी देवीच्या चरणी प्रार्थना देखील करणार आहोत. हे नवरात्र शरद ऋतूत येते म्हणून याला शारदीय नवरात्र असे म्हणतात. नुकताच पावसाळा संपलेला असतो आणि सारी सृष्टी हिरवीगार झालेली असते. शरद ऋतूच्या थंडीची चाहूलही लागायला सुरुवात होते. ऋतूचे परिवर्तन होते. शेतात पिके डोलू लागतात. त्यामुळे शेतकरी मोठ्या उत्साहात असतो आणि या उत्साहाचा परिणाम म्हणूनच जल्लोष आणि आनंद साजरा करण्यासाठी, सोहळा साजरा करण्यासाठी आणि काळ्या आईचे आभार मानण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. आपण वर्षानुवर्ष घटस्थापना करतो. त्याचा उद्देश काय असावा? घटस्थापना म्हणजे काय? ही संकल्पना कशी आली असेल हे आज आपण पाहणार आहोत. पारंपरिक आणि शास्त्रीय माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. घटस्थापना ही कृषी आधारित वैज्ञानिक संकल्पना आहे. कृषी प्रधान परंपरेचा पुरस्कर्ता महान राजा बळीराजाने निर्माण केलेली बियाणे, माती, पाणी आणि हवामानाची चिकित्सा करणारी पारंपरिक परंतु शास्त्रीय दृष्टिकोन असणारी ही पद्धती आहे. मग ही कशा प्रकारे अवलंबिली आहे? तर पळसाच्या पत्रावळीवर शेतातल्या काळ्या मातीत विविध बियाणे पेरली जातात. त्यावर कच्च्या मातीचा घट ठेवतात. त्यात 9 दिवस वेगवेगळे पाणी घातले जाते. त्या काळ्या मातीत विविध बी बियाणे रुजवली जातात. हे जे घटामध्ये पाणी घातले जाते ते रोज वेगवेगळ्या प्रकारचे असते. म्हणजे एक दिवस गोमूत्र मिश्रित, कधी गोमय मिश्रित, हळद मिश्रित, बेलांच्या पानासहित असे ते पाणी घातलेले असते. यामागची शास्त्रीय कल्पना अशी की घटस्थापना पावसाळ्याच्या शेवटी आणि रब्बी हंगामापूर्वी येते. शेतकरी आपल्या शेतातील किंबहुना जिथे रब्बी पिके घेतली जातात तिथलीच माती या ठिकाणी वापरतो. म्हणजे झाले माती परीक्षण. बियाणं रब्बी हंगामासाठी जे पीक घेणार असतो किंवा तेच बियाणं तो तिथे पेरतो. म्हणजे या बियाणांची उगवण क्षमता त्याच्या लक्षात येते. घटातील पाणी, शेतीसाठी जो जलस्रोत नेहमी वापरलेला असतो तोच जलस्रोत किंवा ते पाणी या घटामध्ये वापरले जाते. आणि घट हा कच्च्या मातीचाच वापरला जातो. याचं कारण तो सतत पाझरत राहावा हा त्यामागचा हेतू. 9 दिवसांचा कालावधी अशासाठी की 9 दिवस हे बियाणं रुजण्यासाठी लागतात. बियाणांची उगवण क्षमता रोज तपासली जाते. 9व्या दिवशी शेजारील 5 जणांना एकत्र बोलावून तळी उचलली जातात. म्हणजे पिकाची पाहणी केली जाते. जे पीक जोमाने येते ते शेतात पेरण्यासाठी योग्य
असे सर्वानुमते निवडले जाते. या निर्णयाला चांग भलं, येळकोट, येळकोट अशा घोषणा देऊन अनुमोदन दिले जाते. हे आलेले पीक उपटून त्याचा तुरा फेट्याच्या शिरपेचात खोतात किंवा अंगठीमध्ये बांधतात. अशा प्रकारची ही संकल्पना असते. आणखीन एक संकल्पना याबरोबर अशी आहे की हा वसुंधरेच्या सर्जनशीलतेचा उत्सव आहे. तिचा प्रतिकात्मक घट, गर्भ आणि त्यातून उगवून येणारे अंकुर ही तिची सर्जनता म्हणजेच बहुप्रसवा पृथ्वीचा हा उत्सव आहे. हीच संकल्पना स्त्रीच्या बाबतीत देखील समजली आहे. तिच्यातील निर्मिती क्षमतेला वंदन करण्यासाठी तिचा भारतमातेचा उत्सव, जी भारतमाता आपली स्फूर्ती देवता आहे, क्रांती देवता आहे आणि 9 दिवस हा आकडा निर्मितीचा आहे. स्त्री शक्तीचा उत्सव, जी स्त्री स्वतःला आणि कुटुंबाला देखील सक्षम बनवते. आई, मुलगी, सून, सासू, बहीण, मैत्रीण या विविध नात्यांच्या रूपात ती वावरते. एकाच स्त्रीमध्ये अनेक नाती स्थानापन्न झालेली आपल्याला दिसतात, पण ती त्या नात्यांची सरमिसळ करत नाही. प्रत्येक नात्याशी तिची एक घट्ट वीण असते आणि ती कधीही तुटत नाही. त्या नात्याप्रती ती आपली कर्तव्य निरपेक्षतेनं आणि चोख बजावते. अहो, आपल्या घरातच एक चालती बोलती लक्ष्मी सतत पाणी भरत असते. अन्नपूर्णा होऊन भोजन बनवते, गृहलक्ष्मी होऊन कुटुंब सांभाळते, सरस्वती होऊन मुलांचा अभ्यास घेते, दुर्गा होऊन संकटांशी सामना करते, कालिका, चंडिका होऊन घराचे रक्षण करते. सारे घर तिच्याच आधारावर चालते. स्त्री ही कुटुंबाचा पाया आहे आणि तीच कुटुंबाचा कणा देखील आहे. कुटुंब ही संकल्पना पूर्वापारची आहे, ऋषी परंपरागत आहे. कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. आपल्या देशाला विशेष अशी संस्कृती लाभलेली आहे. असंख्य वैज्ञानिक ऋषीमुनींच्या वेदाभ्यासाने परिपूर्ण आणि पवित्र अशी आपली संस्कृती आहे. प्रभू रामचंद्रांसारख्या पुरुषोत्तमाचा, अनेक राष्ट्रपुरुषांचा आदर्श आपल्या संस्कृतीला आहे. याचे कारण त्याग, सहिष्णुता आणि मानवतेची शिकवण देणारा असा आपला धर्म आहे. कुटुंब व्यवस्थेमध्ये आपली पुढची पिढी चारित्र्य संपन्न व्हावी या हेतूने धर्माची जोपासना करणे अत्यंत गरजेचे आहे. आता प्रामुख्याने या सर्वांचे सिंहावलोकन करण्याची गरज वाटू लागली आहे. कारण भारतावरील परकीय आक्रमणाचा परिणाम पाहता आपली संस्कृती सदोष झाली आहे. स्वार्थी वृत्ती, अप्पलपोटेपणा आपल्या आता वाढू लागला आहे. आपण सर्व भौतिक सुखाच्या मागे धावतो आहोत. त्यामुळे पुन्हा सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचे कार्य गरजेचे वाटू लागले आहे. नवीन पिढी संस्कारित करण्यासाठी आपल्या मातांना हे आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे. अष्टभुजा होऊन कुटुंबाचा कारभार चालवताना संस्काराकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे. मातेचे संस्कार किती मोलाचे असतात याची उजळणी करण्याच्या हेतूने आज मी विवेकानंदांच्या बालपणीचा प्रसंग आपल्याला सांगणार आहे. स्वामी विवेकानंदांवर त्यांच्या आईचे म्हणजे भुवनेश्वरी देवींचे अनमोल संस्कार होते. विवेकानंदांचे लहानपणीचे नाव नरेंद्र असे होते. नरेंद्र लहानपणी खूप हूड होता. खेळातच तो रमून जायचा. नरेंद्रचे वडील कलकत्त्यातील एक प्रख्यात वकील होते. एक दिवस त्यांना न्यायालयातून यायला बराच उशीर झाला. तरीही त्यांना नरेंद्र बाहेरच खेळताना दिसला. त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीच्या लक्षात आणून दिली आणि त्यास योग्य ती समज देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आई नरेंद्रला घेऊन घरात गेली. रात्री सर्वजण झोपी गेले, परंतु नरेंद्र आणि त्याची आई जागेच होते. काही न बोलता आई नरेंद्रला
श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या गीता सांगणाऱ्या मोठ्या चित्रासमोर घेऊन गेली. आईने नरेंद्रला विचारले, बाळ, तुला कोण व्हायचे आहे? त्यावेळी नरेंद्रने तात्काळ उत्तर दिले, टांगेवाला. आईने पुढे विचारले, टांगेवालाच का? तेव्हा तो आनंदाने म्हणाला, आई, बघ ना, माझ्या डोळ्यासमोर 4 घोडे घेऊन चाललेला आणि उंचावर बसलेला तो टांगेवाला आहे. तो मला खुणावून विचारतो आहे की हे लगाम तुझ्या हाती हवेत का? तेव्हा नरेंद्रला कुरवाळत आई म्हणाली, बाळा, मुळात ना ध्येय हे व्यापक हवे. तुला टांगेवाल्याचे, लगामाचे आणि घोड्याचे आकर्षण आहे ना, मग नीट लक्षपूर्वक बघ. भगवान श्रीकृष्ण सुद्धा टांगेवाला सारथी आहेत. पण कुणाचा? तर अधर्माविरुद्ध लढणाऱ्या अर्जुनाचा. बाळ, ध्येय नुसते व्यापक असून चालत नाही, तर त्यासाठी प्रयत्न देखील करायला हवेत. त्यासाठी तुला उत्तम शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणाविना शिकवण व्यर्थ आहे. तर आता महत्वाचे आहे तो सतत आपल्या ध्येयाचा ध्यास. तुझे हे काम तू आत्ता करू शकत नाहीस. योग्य वेळ येईपर्यंत तू फक्त सर्व लक्ष अभ्यासाकडे दे. आईच्या सगळ्या शब्दांची उकल काही नरेंद्रला त्यावेळी झाली नाही, पण नरेंद्रला आईच्या बोलण्यातली आर्तता नक्की समजली होती. नरेंद्रच्या आईने व्यापक ध्येय त्याच्या मनात रुजवले. पुढे याच नरेंद्रने स्वामी विवेकानंद म्हणून धर्मप्रसाराचे मोठे काम केलेले आपल्याला माहितीच आहे. असेच एक उदाहरण लाला लजपत रायांचे. आर्य समाजाचे थोर नेते, पंजाब केसरी लाला लजपत राय यांचे वडील शिक्षक होते. त्यांनी धर्मांतर करण्याचे ठरवून ते मुसलमान धर्म स्वीकारण्यासाठी मशिदीच्या पायऱ्या चढत असताना मागे त्यांची पत्नी छोट्या लालांना घेऊन रडत रडत त्यांची विनवणी करत होती. त्यांना मागे फिरण्यास, मुसलमान धर्म न घेण्यास परावृत्त करण्यास विनंती करत होती. पण लालांचे वडील त्यांच्या निश्चयापासून ढळले नव्हते आणि अचानक लाला आईच्या कडेवर जोरजोरात प्राण जातील की काय अशा तऱ्हेने रडू लागले. तेव्हा मशिदीत जाणाऱ्या मुसलमानाने लालांच्या वडिलांना प्रथम मुलाला वैद्याकडे नेण्यास सांगितले. लालांना काहीच झाले नाही असे वैद्यांनी सांगितले. त्यानंतर लालांच्या वडिलांनी मुसलमान धर्म स्वीकारणे स्थगित केले. बाळाचा नामकरण विधी करताना आईने लालांचे नाव लाजपत राय असे ठेवले, कारण पंजाबमध्ये पत याचा अर्थ धर्म, धर्माची लाज राखली म्हणून लाजपत राय असे त्यांचे नाव ठेवण्यात आले. पुढे हेच लाला आर्य समाज आणि भारत देशाचे थोर नेता बनले. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आत्ताची देखील सांगता येतील. ती म्हणजे डॉक्टर अब्दुल कलाम, सुपर मॉम मेरी कोम, सुधा मूर्ती, पहिल्या लेफ्टनंट जनरल श्रीमती माधुरी कानिटकर अशी कैक सांगता येतील. मघाशी मी मातृशक्तीचे प्रत्युत्तर देणारा विवेकानंदांवरचा एक प्रसंग आपल्याला सांगितला. त्यावरून मला आजच्या पिढीतल्या मातांना हे आवर्जून सांगावेसे वाटते की आईच्या वात्सल्यात, शब्दात प्रचंड ताकद असते. यावर आपला दृढ विश्वास हवा आणि आईचे विचार तेवढे प्रगल्भ हवेत. भौतिक सुखांच्या मागे धावणं म्हणजे उत्तम करिअर घडवणं नसून माणसातलं माणूसपण जपणं, त्यासाठी आपल्या पाल्यावर तसे संस्कार करणं गरजेचं आहे. कॅरेक्टर आणि करिअर दोन्हीही महत्त्वाचे आहे. आपण प्रत्येकानेच आपल्या आयुष्याच्या भजन, भोजन, भाषा, भूषा, भवन आणि भ्रमण या 6 केंद्रबिंदूंचा साकल्याने विचार करणे गरजेचे आहे. आता या 6 केंद्रबिंदूंबद्दल मी माझ्या आकलनाप्रमाणे, बुद्धीप्रमाणे याचे विवेचन करण्याचा प्रयत्न करते, कारण त्याचा अर्थ खूप जड आहे. भोजन म्हणजे आपण जे अन्न सेवणार त्याची सर्वंकष सकसता लक्षात घेणे. भजन म्हणजे एखाद्या शक्तीवर परमनिष्ठा ठेवणे. भाषा
आपली भाषा आपले विचार आचार दर्शवते, त्यामुळे ती नक्कीच प्रांजळ असायला हवी. भूषा, वेशभूषा, जिच्यामुळे आपले व्यक्तिमत्व कळते, म्हणजे वेशभूषेच्या बाबतीत आपल्याला दक्षताही घ्यायलाच हवी. भवन, छोटेसेच पण घराचे घरपण जपणारे घर हवे. भ्रमण, आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी, विचारांच्या कक्षा रुंदावण्यासाठी केलेली फिरस्ती म्हणजे भ्रमण. या सर्वांमुळे आपले आणि सर्व पिढ्यांचे व्यक्तिमत्व उत्तम बनेल यात शंकाच नाही. ज्याप्रमाणे जिजाऊंनी शिवबाला आपल्या मांडीवर बसवून संस्कार कथा सांगून स्वराज्य निर्माणाची प्रेरणा दिली, त्याचप्रमाणे आजची बदलती परिस्थिती स्वीकारून आपली कुटुंब मूल्ये सुप्रतिष्ठित करावयाची गरज आहे. यासाठी संपूर्ण देशभर कुटुंब प्रबोधनाचे काम गतिमान करायचे आहे. दाम्पत्य शिक्षण, विज्ञानधिष्ठित गर्भसंस्कार, बालसंस्कार, भारतीय शिक्षा नीतीप्रमाणे सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी पालक सभा इत्यादी उपक्रम कुटुंब प्रबोधनातर्फे सुरू आहेत. ज्याचा पाया भक्कम ती इमारतही भक्कम. त्यामुळे आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, परिणामी राष्ट्राचा पाया भक्कम करण्यासाठी कुटुंब प्रबोधनातून नीतिमूल्यांचे मार्गदर्शन सतत करत असतो. सर्वसाधारण व्यक्तीमधून असाधारण व्यक्तिमत्व घडवण्याचे सामर्थ्य स्त्रीच्यात आहे. रंग, रूप या सर्व झाल्या बाह्य गोष्टी, पण शुद्ध आचार, तर्कसुसंगत विचार, हुशारी, रुजुता, विवेक अशा अनेक पैलूंनी खुलून आलेलं व्यक्तिमत्व सर्व समाजाला अधिक आकर्षित करतं. एखादं वर्तुळ काढायचं जर का म्हटलं तर हवा बिंदू. प्रत्येक स्त्रीचं व्यक्तिगत व्यक्तिमत्व म्हणजे बिंदू, आणि अशा विविध व्यक्तिमत्वाच्या बिंदूंनी तयार होईल ते एक मोठं वर्तुळ. राजहंसाप्रमाणे निरक्षीर विवेक बुद्धीने जर समाजाकडे स्त्रीने आणि स्त्रियांनी समाजाकडे बघितले, तर स्त्री विकासाकडून कुटुंब विकास, कुटुंब विकासाकडून समाज आणि समाजाकडून राष्ट्र असे हे उत्तम राष्ट्रशिल्प घडवणे आपल्याच हातात आहे. अशा वैभवशाली राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी आपण सर्वच जण या जगन्मातेकडे स्फूर्ती, सत्सद्विवेक आणि शक्तीचे मागणे मागूया आणि प्रार्थना करूया. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः, नमस्तस्यै 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 नमो नमः. धन्यवाद.